आहे। पाऊस पडला तर पीक, नाही पडला तर चिंता। देशातील लाखो शेतकऱ्यांचं आयुष्य आजही या एका प्रश्नाभोवती फिरतं। पण पाण्याचं योग्य नियोजन झालं तर शेतीचं भविष्यही बदलू शकतं। जालना जिल्ह्यातील हस्तपोखरी येथील शेतकरी भाऊसाहेब कणसे यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे। मनरेगा अर्थात विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत मिळालेल्या शेततळ्यामुळे त्यांच्या सीताफळ बागेला नवसंजीवनी मिळाली। पावसावर अवलंबून असलेली शेती आज नियोजनबद्ध आणि आश्वासक बनली आहे। पाहूया एका शेततळ्याने बदललेली हे प्रेरणादायी यशोगाथा। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात असलेल्या हस्तपोखरी गावातले भाऊसाहेब कणसे हे पारंपरिक शेती करायचे। त्यांची शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती। गावातल्या इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनीही फळबाग लावण्याचं ठरवलं आणि सीताफळ लागवडीचा निर्णय घेतला। मात्र पाण्याची मोठी अडचण त्यांच्या समोर उभी राहिली। अशा वेळी कृषी विभागाकडून त्यांना मनरेगा म्हणजेच सध्याच्या विकसित भारत जी रामजी योजनेची माहिती मिळाली। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना या योजनेतून शेततळ्यासाठी मंजुरी मिळाली। गावातल्याच 25 मजुरांच्या मदतीनं हे शेततळं तयार करण्यात आलं आणि त्यावर प्लास्टिकचं अस्तरीकरण सुद्धा करण्यात आलं। या शेततळ्यात साठलेल्या पाण्यामुळे भाऊसाहेब त्यांच्या सीताफळ बागेचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आणि बागेला खऱ्या अर्थानं नवसंजीवनी मिळाली। खूप चांगली योजना आहे। माझं फळ बागेत होतं सीताफळ, त्यासाठी खूप उपयोगी आहे। पुन्हा इतर पिकासाठी पण चांगला उपयोगी आहे। माझं असं म्हणणं आहे सगळ्या शेतकऱ्यांनी या स्कीमचा फायदा घ्यायला पाहिजे। सगळ्यात जास्त हे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे। पाण्याच्या या योग्य नियोजनामुळे यंदा त्यांची सीताफळं बाजारात सर्वात आधी विक्रीसाठी येणार आहेत। हंगामाच्या सुरुवातीलाच पीक बाजारात येणार असल्यानं त्यांना मनाजोगा भाव मिळण्याची अपेक्षा आहे। कधी काळी केवळ पावसावर अवलंबून असणारी शेती आता शेततळ्यामुळे शाश्वत झाली आहे। या मोठ्या मदतीबद्दल त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत। योग्य नियोजन आणि सरकारी योजनेची साथ मिळाली तर शेतकरी नक्कीच प्रगती करू शकतो, हे यातून दिसून येतं। दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना।